जा सावकाश. तर आता आपण स्टँडवर पोहोचलो आहे. आता आपल्या फ्रेंडची वाट बघायची. तो आला की आपण 6च्या बसने डायरेक्ट स्वारगेटला. गाईज मी वाट बघून बघून थकलो. तर सकाळी 5:30 वाजल्यापासून फोन करते, पण त्याने एक पण फोन रिसीव्ह नाही केला. डायरेक्ट दोघांनी 6 वाजता फोन रिसीव्ह केला तो आत्ता, आणि मला बोलते आलोच आलोच. मला बोलतो तर उठशी की सकाळी 5 वाजता. फायनली गाईज कुंभकर्ण 7-8 कॉल लावून झालं, कुंभकर्ण आलेला आहे. हा बघा. ते तुला विचार झाला का त्यात टाइम जाईल, लवकर यायला नको तुला. हा मग मला काय बोलला, तू काय 5 उठशील की नाही, आणि स्वतः भावाला पाय काय लागले तरी पण भाऊ प्रवास करते. काढून टाक ते काढून टाक. त्यांना दाखव ग्रॅज्युएशन दाखव केलेलं. तू हुशार आहे जास्त त्यांच्यापेक्षा जरा. दाखवतील त्यांना, तुला काय समजणार आहे. भाईनी सॉक्स आणले ते घालून घेतो. लंगडत येते. बापाच्या पायाला लागले तरी 5 घंट्याचा प्रवास करून जायचा आम्हाला. सिरियसली सांगते, ते मध्ये डिसिप्लिन हे नाही. सॉक जाम मोठा आणला तू, दुसरं काय मग जायला पाहिजे की नाही आतमध्ये. एवढे मोठे सॉक्स असे घालून जाऊ आता. काय बाबू, कसं व्हायचं आपलं कुंभकर्ण. हा ते रील नाही काढत आपण रील नाही काढत आहोत. आपण रील नाही काढतो. आई जवळली फायनली भावाचे सॉक्स घालून झाले. काय भावाला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. आणखीन आपली बस आलेली नाही. 6:15ची बस आहे. 6:15 वाजून गेलेत पण आपली आणखी बस आलेली नाही. आणि हा बघा, हा कोरियन बॉय बनून आलेला आहे. काय रे कोरियन बॉय, 10-12 पोरी सेट करायची आता. एक पटली तर आपली बस आलेली आहे. 10 आणि 2 नाही चला बहिणी कुठली बस नंबर 13 आणि 14. मग सांग त्यांना. तर आता आपण निघालो आहोत. आपली बस अलिबागमधून डायरेक्ट स्वारगेटला निघाले. आणि हा चौधू मडबड करत नसतं, मला बसायला देत ना सीट. विंडो सीट पाहिजे. मी बोललो व्ह्यू दाखवतो जरा गाईजला. चंद्र उगवला आता. पेनला पोहोचलोय. इथून 4 तास लागतील स्वारगेटला पोहोचायला. तिथून मग स्वारगेटवरून फलटणची बस पकडू. तर आता आपण स्वारगेटला पोहोचलोय. इथून पंढरपूरची बस पकडून डायरेक्ट धर्मपुरीला उतरणार. तिथून मग डायरेक्ट मित्राच्या घरी. फायनली भेटली गाडी. आता मग अजून शोधून जाम गर्दी होती मग असून. बॅग वरती माझी पण. भाई इथे जाम गर्दी आहे पंढरपूरच्या गाडीला. आता मला एक गाडी चेंज करून जावं लागेल. आता आम्ही फलटणच्या गाडीमध्ये बसलोय. इथून 2 तासमध्ये फलटणला पोहोचू. तिथून मग एक गाडीमध्ये बसू ती काही धर्मपुरीच्या. तिथून मग 1 तासामध्ये पोहोचू. मग 1 तासामध्ये डायरेक्ट तिथून त्याच्या घरी. भाई इथं बसून आम्हाला 1 तास झाला, आणखी गाडी जायत नाही. मागं पुढं करते. घामाने पूर्ण हालत बिघडले. आता परत रिवर्स चालले. मगाचपासून आमचा घामाने हीटनी पूर्ण जीव गुदमरला. हा परत थांबली. जायचंच नाही गाडी पुढं. परत पाठी चालले बघा. फायनली आता चालली गाडी आमची. मगाचपासून 1 तास झाला. आता कुठं गार वारा येते. मग आता पहिल्यांदा गार वारा आलाय. तर आता आपण डायरेक्ट इथं कुठं फलटणवरनं डायरेक्ट धर्मपुरी. मग तिथून डायरेक्ट मित्राच्या घरी. मग ते फ्रेश होणार, जेवणार, नंतर मग मित्राला भेटायला जाणार. चला ही बॅग घे. फायनली आता फलटणला पोहोचलोय. इथून आता धरमपुरीला जायचं आम्हाला. पहिले काहीतरी खायला जाऊ, जेवायला जाऊ. सकाळपासून काय खाल्ले नाही. सकाळपासून काय नाही खाल्ले. कसा चालू घरात फक्त पाण्यावर.
एक तर वाजले 4. एक तर इथं ऊन एवढा आहे ना भाई की जळून राख होतात म्हणून मास्क बीस लावून चाल लागते आम्हाला. तर आता आपण जाऊ कुठे हॉटेल खाऊ नंतर मग जाऊ धरमपुरीला चला. आता आपण आले हॉटेल ऋतुराजला फलटणमध्ये. हॉटेल ऋतुजा. काय मागवायचंय? तेच बघतो. व्हेज मध्ये मागव, आज गुरुवार आहे. आता मागवशील चिकन, काजू मटर मसाला, काजू मसाला, कुठे आहे काजू मसाला? बघ काजू मटर मसाला, पनीर खिम्मा मसाला ना, युनिक दोन पाहिजे ना पण विचार त्याला काय नसते ग्रेव्ही आहे ते कसं. दादा. पनीर खिम्मा मसाला मध्ये काय काय येतं? पनीर खिम्मा मसाला मध्ये खाना नहीं मिलेगा अभी, तो ये मिलेगा नाश्ता मिलेगा, खाना 3 बजे बंद करता है. नाश्ते में क्या क्या है? नाश्ते में डोसा मिलेगा, उत्तपा मिलेगा, पूरी भाजी, मिसल पाव है, मेंदू सांबर है, सांबर है. काय खायचं? हा डोसा द्या 2. डोसा बनवायला टाइम किती जाईल? मसाला डोसा. ब्लॉगिंग चालू आहे. ब्लॉगिंग. हां. किती मोठा आहे? चांगलाच आहे. खा 15 मिनिटात, पूर्ण खाऊन टाकू 15 मिनिटात. कसं वाटते? ओके. एक पाणी बॉटल मोठीवाली 160. तर आता आपण गेलो हॉटेलला पण ते जेवायला नव्हतं तर आम्ही नाश्ता केला आणि आता तिथून चालू डायरेक्ट बस स्टँडवर. तिथून मग डायरेक्ट कुठला जायचं रे? धर्मपुरी ना? धर्मपुरी. हां. नवरदेवचा हे येणार आहे, मित्र येणार आहे ना. नवरदेवचा मित्र घ्यायला येणार आम्हाला. मग त्याच्या गाडीवर डायरेक्ट त्याच्या गावाला. आम्हीच नवीन आहोत तिथं, तुम्हाला काय सांगू. तिथं झाला ट्रॅफिक जाम. गाडी अडकली आहे इथं. मग इथं गाडी अडकली आहे इथं. कशी का अडकली रे? बाजू ते चल आपण जाऊ. चल कशी का अडकली? इथं आता गाडी अडकले. आता तिला डायरेक्ट खालीच घुसली. डायरेक्ट ड्रायव्हरचं लक्ष नव्हता, गाडी डायरेक्ट खाली. आता ढकलतात पाठीमागून पुश करतायत. आता आपण पोहोचले बस स्टँडला. बसायला जागा नाही आहे इथं. आता खूप गर्दी आहे, उभं राहून जायला लागते आता. अनिल गाईस धर्मपुरीला आलेलो आहोत. कुठे तर आकाचा मित्र कुठं आहे? त्याला कॉल लाव. तुला काय बोला? लस्सी आहे? लस्सी हे काय बंद आहे? लस्सी संपली. घे. तर आता आपण स्टॉपवरती थांबलो धर्मपुरीच्या. तर आपला मित्र घ्यायला येणार आहे. तो आला की त्यासोबत आपण जाऊ. काय बाबा कुठचे तुम्ही? इथलेच आहेत का? होय. इथं आकाश काकडे इथं लग्न आहे त्याचं. लग्न आहे आकाश काकडे इथं. तर गाईज आता आपल्याला भाऊ घ्यायला आला आहे जो की आपला आकाशचा मित्र आहे. तर आता आपण चाललो याच्या घरी. इथून या गावाचं व्ह्यू मस्त आहे. गावाचं नाव काय दादा? या धर्मपुरी. मस्त एकदम नजारा इथला मस्त आहे.
आता सनसेट येईल थोड्या वेळाने. आता थोड्या वेळाने इकडे सनसेट पण होईल, तर आणखीन मस्त बघायला भेटेल. तर आता आपण चालू घरी. तर गाईस आता आपण फायनली मित्राच्या घरी पोहोचलो आहोत. आता 9 वाजले आहेत आणि आता रात्रीच्या आपण 9 वाजता पोहोचलोय. तर आता आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड होते. तर आपण पुढच्या व्हिडिओला भेटू.